तर काही पण जे जे बेनिफिट्स आहेत त्या लोकांना ते सगळे ताबडतोब वापरायला मिळणार आहे. यामुळे कामगारांची जी आर्थिक स्थैर्य आहे त्यांची आणि एकूणच कुटुंबाची ही कितपत सुधारेल आणि पुढल्या 5 ते 10 वर्षामध्ये काय चित्र असेल? कारण थोडा वेळ तर लागेल या सगळ्या गोष्टीला. या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनमुळे त्यांची आर्थिक स्थिरता एवढी चांगली येणार आहे. आज गिग वर्कर्ससारखा कामगार आहे किंवा प्लॅटफॉर्म वर्करमध्ये काम करतो, जो कॉन्ट्रॅक्च्युअल काम करतो, ह्या लोकांना स्वतःची सिक्युरिटी काहीच नसते. ती सिक्युरिटी देण्याचं काम आहे ना या कायद्याने आज आपल्याला दिलेलं आहे. त्यांच्या त्या सिक्युरिटीमुळे त्यांच्या म्हणजे जे काय त्यांच्या फॅमिली असेल, त्यांची हे लोकं असेल, त्या लोकांना याचा फायदा एवढा होणार आहे की त्यांची सिक्युरिटी उद्या कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर म्हणून कोणालाही काढून टाकतात, कोणालाही कुठलंही ऑथरायझेशन लेटर किंवा त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाही. आज हा कायदा जर इम्प्लिमेंट केला ना तर त्यांना कंपल्सरी अपॉइंटमेंट लेटर द्यावे लागतील. त्यांना वर्षानंतर त्यांचा ग्रॅच्युटी चालू करून द्यायला लागेल, त्यांना PF चालू करून द्यायला लागेल आणि त्यांची जी फायनान्शियल परिस्थिती आहे, त्याचा जो आर्थिक हे आहे, ती एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला राबवता येईल की पुढच्या 2 वर्षामध्ये तो कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार असला तरीसुद्धा त्याला बेनिफिट सगळे म्हणजे मिळणार.